बऱ्याच वर्षांनंतर ही ठाकरे परिवाराची एकत्रित भाऊबीज आज साजरी होत्या, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र असतील। बहिणीकडे हा भाऊबीजेचा सगळा कार्यक्रम होईल आणि जसं माझ्या सहकारी प्रणाली आपल्याला सांगत होत्या की याआधी शिवतीर्थावर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे येणार होते। उर्वशी ठाकरे यांना तिथे भाऊबीजेचा हा त्यांचा सोहळा पार पडणार होता। मात्र आता सगळेच कुटुंबीय ठाकरे कुटुंबीय एकत्र भेटतील ते जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी आणि आता तिकडेच निघण्यासाठी राज ठाकरे आपण बघतो निघालेले आहेत। तत्पूर्वी काही मनसैनिक तिथे आलेले आहेत, त्यांचं देखील अभिवादन राज ठाकरेंनी स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांच्या वाहनांचा हा ताफा इथून निघालेला आहे। इथून साधारणतः 150 ते 200 मीटर अंतरावरच त्यांची बहीण म्हणजे जय जयवंती देशपांडे यांचं निवासस्थान आहे आणि तिथे उद्धव ठाकरे आधी दाखल झालेले होते आणि आता राज ठाकरे हे देखील निघालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय। सुरुवातीला राज ठाकरे आणि अमित ठाकरे निघालेले होते आणि त्यांच्या मागून त्यांच्या पत्नी देखील आता निघालेल्या आहेत। म्हणजे काही दिवसांपूर्वी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झालेला होता उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी, तेव्हा सगळे ठाकरे कुटुंबीय एकत्र आलेले होते आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा सगळे ठाकरे कुटुंबीय एकत्र येणार आहेत भाऊबीजेच्या कार्यक्रमाला। त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी जेव्हा दीपोत्सवाचा कार्यक्रम मनसेने आयोजित केलेला होता तेव्हा देखील उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर आलेले होते आणि दिवाळीची ही भेट झाली आणि त्यानंतर पुन्हा आता ठाकरे कुटुंबीय आज एकत्र येणार आहेत। पुन्हा जाणार आहोत माझे सहकारी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणालीजी, आपण बघतो राज ठाकरे गेलेले आहेत त्यांच्या बहिणीकडे, आता पोहोचतायत। आताची मोठी बातमी की सगळं सेलिब्रेशन हे आत्यांच्या घरी म्हणजे जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी होणार आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा तिकडेच पोहोचलेले आहे आणि आता आपण पाहतो की संपूर्ण राज ठाकरे यांचे कुटुंबीय हे सुद्धा तिकडेच गेलेले आहेत। त्यामुळे आजची भाऊबीज जी आहे ती जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी होणार आहे। कारण राज ठाकरे यांच्या गाडीमध्ये आपण अमित ठाकरे यांना बसलेलं बघितलं, मागच्या गाडीमध्ये शर्मिला ठाकरे, उर्वशी ठाकरे आणि मिताली ठाकरे हे सुद्धा बसलेल्या होत्या आणि त्यांच्याच वतीने आता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार आजचा भाऊबीजेचा संपूर्ण सोहळा हा आत्यांच्या घरी म्हणजे जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी होतो आहे। राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंबीय हे जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या घरी निघालेले आहे पुढच्या अवघ्या काही मिनिटातच, कारण अगदी 2 गल्ल्यांपलीकडे राहत असल्यामुळं पुढच्या काही मिनिटांमध्येच हे कुटुंबीय सगळे हे देशपांडे यांच्या घरी पोहोचतील आणि त्यानंतर तिथं आज हा भाऊबीजेचा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। तिकडे सुद्धा आपली सहकारी सुष्मिता ही आहे जी या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवून आहे। तुर्तास आपण पाहतो आहोत की सगळे राज ठाकरे यांचे कुटुंबीय हे जय जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या निवासस्थानाकडे त्यांनी प्रस्थान केलेलं आहे। बरोबर आहे, तर राज ठाकरे हे जय जयवंती देशपांडे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आपण बघतोय, कारण अगदी काही अंतरावरच त्यांची बहीण राहत होती आणि तिथे राज ठाकरे अमित ठाकरे पोहोचलेले आहेत, तर त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी ह्या देखील पोहोचलेल्या आहेत। याआधी उद्धव ठाकरे 5 मिनिटांपूर्वीच त्यांच्या बहिणीच्या घरी पोहोचलेले होते आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे देखील पोहोचतात। म्हणजे हा सगळा कौटुंबिक सोहळा आहे, कौटुंबिक एकत्र आता येत आहेत, सगळे दोन्ही परिवार एकत्र येतात। कारण बऱ्याच काळापूर्वी जेव्हा मनसे वेगळा पक्ष स्थापन झाला त्यानंतर हा दुरावा निर्माण झालेला होता, कोणतेही कार्यक्रम एकत्र होत नव्हते। आता सगळे कुटुंबीय एकत्र येतात, वेगवेगळे कार्यक्रम एकत्र होतात, जसे पक्ष जवळ येतात तसे नेते देखील एकत्र येतात। सुष्मिताकडे जाणार आहोत। सुष्मिता, राज ठाकरे पोहोचलेत। राज ठाकरे हे आपल्या कुटुंबासह एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। दृश्यांमध्ये अमित ठाकरे, मिताली ठाकरे, उर्वशी, राज ठाकरे हे सगळेच आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे सुद्धा वर पोहोचलेले होते जय जयवंती यांच्या घरी। खास भाऊबीज साजरा करण्यासाठी हे कुटुंब एकत्र आलेलं आहे। तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र येत भाऊबीज साजरी आपण बघतोय की खऱ्या अर्थानं ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे। ज्या ठाकरे कुटुंबाने इतके वर्ष आपलं कुटुंब एकत्र यावं यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न करण्यात आलेले होते आणि आज आपण बघतोय मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेलं ठाकरे कुटुंब भाऊबीजेच्या निमित्तानं आपल्या बहिणीच्या घरी एकत्र आलेले आहेत। या संपूर्ण सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थानं ठाकरेंची जवळ पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे। राज ठाकरे हे संपूर्ण परिवारासह या कार्यक्रमात सहभागी होतात। उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी झालेले आहेत। त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून असणारा दुरावा आता कमी झालेला आहे आणि याला निमित्त ठरलं आहे आजच्या दिवाळीचं भाऊबीजेचं।
सगळे कुटुंबीय हे आता जयजयवंती देशपांडे यांच्या घरी एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे यांच्या सख्या भगिनी जयजयवंती या आहेत आणि ज्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला दुरावा होता, तो दुरावा कमी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने या बहिणीसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. कारण दोन्ही भाऊ संपूर्ण परिवारासह सहकुटुंब एकत्र या भाऊबीजेच्या सणाला त्यांच्या घरी आलेले आहेत.